नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना आज आदर्श मानतो। छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेतो। राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने जय जिजाऊ असे अभिवादन करतो। अशी ऐतिहासिक व्यक्तिमत्व ही सर्वाधिक आहेत। मात्र प्रशांत कोरटकर यांच्यासारख्या विकृत व्यक्ती आजही या थोर व्यक्तिमत्वांबद्दल नीच आणि बेताल वक्तव्य करतो ही शोकांतिका आहे। या गोष्टीचा तीव्र निषेध। प्रशांत कोरटकर या व्यक्तीने कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना केलेल्या मोबाईल कॉलच्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ, विकृत आणि संतापजनक वक्तव्य केल्याचे निदर्शनास आलं। त्यामध्ये त्यांनी जेम्स लेनच्या विकृत लिखाणाला समर्थन देऊन समस्त शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे। त्याच्या वक्तव्यावरून आजही त्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती मळमळ आहे हे दिसून येतं। ही व्यक्ती दुसरा श्रीपाद छिंदम आहे असं म्हणावं लागेल। या प्रशांत कोरटकरने राज्यात ब्राह्मणांची सत्ता आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली। चिथावणी देऊन दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे। कोट्यावधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत। मात्र राज्याचे मुख्यमंत्री या विकृत माणसाला संरक्षण देत आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे। हे राज्य कुठल्या जातीचे, धर्माचे नाही तर राज्यघटनेचे आहे असा जर चुकीचा पायंडा पडला तर भविष्यात अराजकता निर्माण होईल। संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यभर या विकृत प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हे नोंदवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। तसेच सरकार आणि पोलीस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने न हाताळल्यास संभाजी ब्रिगेडकडून भविष्यात आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट। राष्ट्रप्रदेश संघटक आज या ठिकाणी परवा दिवशी रात्री 12 नंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर नागपूर या व्यक्तीचा फोन आला आणि इतिहासाच्या संदर्भानं काय इतिहास संशोधक यांनी मांडलेलं मत त्याला पटली नाही, त्याच्यावर त्याने चर्चा जरूर करावी। परंतु आमचा समाजाचा मुख्यमंत्री आहे, आम्ही बघून घेऊ, तुम्हाला इथं राहायचे का, आमचं शासन आहे, आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू, आमची परशू तुम्हाला दाखवू, परशुरामाची, तुमचं धाडा वेगळं करू, अशा पद्धतीनं जी भाषा वापरली ती तर समर्थनीय नाहीयेच। परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं इंद्रजित सावंतांचं पटत नसेल, त्यांनी त्यांच्याशी संवाद करावा त्याबद्दल दुमत नाही। परंतु बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी त्यांच्या मनातील जी मळमळ व्यक्त केली, या पुण्यामध्ये 2004 रोजी जेम्स लेन या लेखकानं लिहिलेल्या हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकामध्ये जो काही आक्षेपार्ह मजकूर होता, ज्यामुळे पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्याच 72 मावळ्यांनी भांडारकरवर कारवाई केली होती प्रतिबंधात्मक, त्यानंतर लाल महालाचं आंदोलन झालं दादोजी कोंडदेवचा पुतळा काढण्यासाठी, त्यानंतर त्यांच्या नावानं असणारा शिक्षक पुरस्कार हा रद्द करण्यात आला होता। वसंत पुरके तेव्हा शिक्षण मंत्री होते। ही सगळी पार्श्वभूमी असताना ते पुस्तकावर बंदी यावी यासाठी मराठभर आंदोलन उभी राहिली। अटल बिहारी वाजपेयी सारख्या मोठ्या नेत्याची सभा मराठवाड्यामध्ये उधळली गेली। एवढा मोठा आक्रोश त्या वक्तव्यानंतर झाला होता, त्या मजकुरानंतर। त्या मजकुराचं हा विकृत व्यक्ती धडधडीत समर्थन करतो, म्हणजे याच्या मनामध्ये किती मळमळ आहे। आपल्या जातीचा वर्चस्व दाखवण्यासाठी शिवाजी महाराजांना कमी लेखलं, जिजाऊंना कमी लेखलं, बाजीप्रभू देशपांडे होते म्हणून शिवाजी महाराज जगले, शिवाजी महाराज पळून गेले, अशी विकृत अशी वक्तव्य त्या व्यक्तीनं केलेली आहेत। नक्कीच समर्थनीय नाहीत। राष्ट्रपुरुषांचा जर अपमान तुम्ही करत असाल, ज्या राष्ट्रपुरुषांची प्रेरणा घेऊन आपलं राज्य चालतं, राज्याची विचारधारा म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य, महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व आणि बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय जो आपल्या घटनेच्या पिरांबलमध्ये आपण घेतो, समता, बंधुता, न्याय, ह्या न्यायावरती आपलं राज्य चालतं, त्या महापुरुषांचा, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारा व्यक्ती हा महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचा आहे का? त्याला महाराष्ट्रातून हद्दबार करावं। तो महाराष्ट्र द्रोही आहे आणि जर तिथं महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानच्या नावानं घोषणा जिंदाबाद दिल्यानंतर घरावर बुलडोजर चालवले जात असतील, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या घरावरती बुलडोजर चालवावं, त्यांना मोका लावावा, त्यांची संपत्ती जप्त करावी, अशा आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी आहे। आणि अशी विकृती ही संस्कृतीने यांना उत्तर आपण देऊ शकत नाही, ठेचावीच लागेल। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही त्यांची धिंड काढणाऱ्यांना आणि त्याला चोप देणाऱ्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय। तुम्ही परशुची भाषा करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही इंद्रजित सावंतांचा पुण्यामध्ये जंगी सत्कार घेऊन त्यांना आम्ही तलवार भेट देऊ। दादा, आता यावरती जर कार्यवाही नाही झाली तर पुढील तुमची भूमिका काय असणार आहे, काय सांगा? त्यांच्यावरती कारवाई करेल ही सरकार, ही अपेक्षाच नाही। आपण काही दिवसापूर्वी सोलापूर यांनी पण अशीच बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत चुकीची वक्तव्य केली, त्यांच्या घराला सुरक्षा देण्यात आली, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही।
ह्याच्या पाठीमागे तुम्ही गेल्या 4-5 वर्षामध्ये अनेक लोकांनी ह्या राष्ट्रपुरुषांबद्दल गरळ ओकलेले, कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती कारवाई होत नाही. कारण हे सरकार हे महापुरुषांची नावं फक्त राजकारणासाठी वापरतं. त्यांना त्यांच्या अस्मितेशी काही घेणं देणं नाहीये. महाराष्ट्रातील शिवप्रेमींना, मराठी माणसाला त्यांच्याशी अस्मितेशी खेळायचं आणि त्यांना त्यांच्या मूलभूत प्रश्नापासून दूर ठेवायचं. इथं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, शिक्षकांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. त्याच्याकडे त्यांचं लक्ष जाऊ नये म्हणून अशा पद्धतीचे काही तर प्रश्न समोर उभे करायचे आणि एकीकडे मग आपल्या ज्या काही जमिनी आहेत, सरकारी जमिनी उद्योगपतीच्या घशात घालायच्या. त्याच्यानंतर आपले उद्योग महाराष्ट्रातील बाहेर राज्यामध्ये न्यायचे आणि इथं अराजकता माजवून ठेवायची. अशा पद्धतीचं एकंदरीत या महायुती सरकारचं राजकारण आहे. बरं, महापुरुषांवरती जे काही अशी वक्तव्य करतात अशा लोकांवरती काय कार्यवाही केली पाहिजे, काय वाटतं? नाही, एक लक्षात घ्या, हे जे ज्या गोष्टीमुळे परत अशा गुन्हा घडू नये नाही, ही ज्या गोष्टीमुळे ही चर्चा सुरू झाली, तो चित्रपट आलेला आहे छावा. इथून पाठीमागे बी असेल, आपण बघितलं असेल, हर हर महादेव चित्रपटावर संभाजी ब्रिगेड नागसप गेलता आणि ते चित्रपट आम्ही बंद पाडले होते. आमची मागणी अनेक दिवसापासून आहे की इतिहासावर आधारित जे चित्रपट बनणार असतील तर त्यासाठी सेन्सर बोर्डाच्या अंडर आपण एखादी इतिहास संशोधकांची कमिटी नेमावी आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच तो ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित व्हावा. कारण अशा चित्रपटानंतर जे काय वाद उभे राहतात, वाद प्रतिवाद मराठामध्ये झालं पाहिजे, मराठाची संस्कृतीच आहे, वैचारिक झाले पाहिजे ते. पण अशा पद्धतीनं धमक्या देणं आणि त्याच्यानंतर महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलणं हे अत्यंत चुकीचं. जो इतिहास आहे तोच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कधी मुस्लिमांच्या विरोधात वापरलं जातं, कधी इतर समाजाच्या विरोधात वापरलं जातं, पण शिवाजी महाराज हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. त्यांना जगाने स्वीकारलेलं आहे. जागतिक लेवलवरती त्यांचं विचार आणि त्यांच्या कार्यावरती अनेक विद्यापीठांमध्ये शिकवलं जातं. शिवाजी महाराजांच्या नावानं मराठामध्ये जातीपातीचं राजकारण हे शिवरायांना पण कधी अपेक्षित नसतं किंवा शिवराय जर आज आले तर म्हणतील मी ज्या विचारानं, ज्या प्रेरणेनं महाराष्ट्रात उभा केला होता, आज तो महाराष्ट्र कुठल्या विचारधारेकडे आणि कुठल्या दिशेकडे चाललेला आहे. संभाजी ब्रिगेड, आम्हाला या सरकारकडनं कारवाईची अजिबात अपेक्षा नाहीये. कारण का हे RSSचं सरकार आहे. मुख्यमंत्री जरी घटनेला धरून मुख्यमंत्री झालेला असले तरी पण तो जातीचा प्रतिनिधित्व म्हणून मुख्यमंत्री झालेला आहे. म्हणून ह्यांच्याकडनं ह्या लोकांवर कारवाई होईल याची आम्हाला अपेक्षा नाही. आम्ही येणाऱ्या काळात त्या ह्यांच्यावर कारवाई करणार, त्यांची धिंड काढणार, त्यांना काळं फासणार आणि दुसऱ्या बाजूला आम्ही समाज प्रबोधन करून परत ह्या गोष्टी घडू नयेत याच्यासाठी आम्ही प्रबोधन करणार. आणि सगळ्या ह्या गोष्टीचा मूळ मुद्दा हा आहे की 3.5% समाज ब्राह्मण, प्रत्येक वेळी ब्राह्मणांना आम्ही दोषी ठरलं की आम्हाला प्रश्न विचारले जातात की तुम्ही ब्राह्मणांना शिव्या का देता. पण एकाही शिवप्रेमी ब्राह्मणांना हा प्रश्न विचारला जात नाही की तुम्ही तुमच्या समाजातला माणूस विचित्र वक्तव्य करतोय, तुम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन का करत नाही. त्यांच्या मनातलं ते बरोबर आणतात आणि आमच्या मनातलं आहे ते आम्ही बोलून व्यक्त होऊन क्रिया करतो. आम्ही कोणाची वाट बघत नाही. संभाजी महाराज, शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब आणि सर्व महापुरुषांच्या विरोधात जो कोण समाज असेल, जो कोण व्यक्ती असेल त्याला संभाजी ब्रिगेड सोडल्याशिवाय राहणार नाही. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.